च्या वतीनं 2000 आणि जर 30 धावा या मॅचमध्ये कोणत्याही बॅटरने बनवल्या तर त्यांच्यासाठी देखील जर्मन एरंदरच्या वतीनं 1000 पडतो यार. पहिला बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय आणि टप्पा पडल्यानंतर सरळ चाललाय बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 ओव्हरची मॅच. लक्षात घ्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण याची नोंद घ्यायची. टॉस तिथे जिंकला टीम ओम कोटेश्वर भूत संघानं आणि निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ एरंदाड मोहपाडा. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकतोय. सलगचा दुसरा बॉल होता. डॉट मला बाल मिळेल. 3 ओव्हरची मॅच आपल्याला बाल मिळते आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आता चांगला क्रिकेट दोन्ही संघ खेळताना दिसतील यात मात्र शंका नाहीये. एका बाजूला आपण पाहतोय घरच्या मैदानावरती संघ खेळतोय मायरा 11 फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाड. तर त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती ओम कोटेश्वर बोज. बॅटची कडा त्यांच्या मागे शंकर पाटील कडून आता चूक होतीये. डॉट बॉल. सलगता तिसरा डॉट बॉल आता तुम्हाला बाल मिळेल. गोलंदाज योगेश चांगली बॉलिंग करतोय. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर विवेक कडू याच्याकडून देखील 1000 आहेत. बोलतो या बिगिट. 3 बॉल वरती अभ्यास त्यानंतर आक्रमण. खेळाडू पोहोचतोय विकास. ड्रॉप. 2 धाबा एक मिनिट जातील आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा फलकावरती जोडल्या जातील. घरच्या मैदानावरती संघ खेळतोय फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाड या बातमध्ये. आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल कारण समोर तुम्ही पाहताय बन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल दाखल होतोय ओम कोटेश्वर भोज. बरोबर तयार. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय गुरुदास योगेश पाटील मैदानावरती दाखल होतो. या मॅचमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करायचे. 2 धाबा इथे 1 पडला गेल्यात त्यामुळे फलकावरती तुम्ही पाहताय धावफलक थोडंसं स्थिरावलंय. इथून चांगली धावसंख्या उभारावी लागेल या मॅचमध्ये जर धावा उभारायच्या आहेत. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. रात्रीचे आपण पाहतोय जवळ जवळ 1:58 झालेत आणि आता 1:58 मी म्हणेन बॅटर स्टपला इथे मात्र हातात या नाचवलं जात आहे. 2च धाबा धाफलकावरती पार मिळतील. 5 बॉलचा खेळ संपलाय त्यामुळे तुम्ही पाहता टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली या मॅच मध्ये. नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती असताना टर्न केला ऑन साइडला स्कोरिंगला खेळाडू राज डायरेक्ट हिट केलाय आणि इथे घडलंय काय पाहावं लागेल. यशच्या उद्ध्वस्त आणि अखेर डायमंड डकचा शिकार ठरत असताना फलंदाज प्रसाद मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय समीर मेहर मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. एका बाजूला ओम कोटेश्वर बोस तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. दोनच धावा धाफलकावरती जोडल्या जातील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये दाखल होतोय प्रथमेश देसले. सोन्या विकेटनं मोठा फटका घेतलाय. धावा देखील चांगला भेटतील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल षटकार.
बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर नजर आते हुए स्टंप के बल्ले से छक्का आता हुआ बेहतरीन स्ट्रोक और टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई 8 रनों के ऊपर कुल मिलाकर टीम की रन संख्या हम देख पा रहे दोस्तों इस मुकाबले में। और नंबर 1 का खेल यहां से समाप्त होता हुआ पहले ओवर के अंत में यदि बात करेंगे 1 विकेट मिले और उसके बाद 2 रन थे स्कोरबोर्ड के ऊपर। और अब यहां से आप देख पा रहे दोस्तों पहली गेंद के ऊपर स्वागत किया है गेंदबाज सोनू का छक्का दागते हुए बल्लेबाज स्टंप के बल्ले से 6 रन टीम की रन संख्या 8 रनों के ऊपर। गेंदबाज तैयार होते हुए ओवर नंबर 2 का खेल प्रथमेश सोनू बैट फॉर द विकेट। फुल टॉस गेंद ऑन साइड में खेलने की कोशिश थी और यहां से हम देख पा रहे दोस्तों खिलाड़ी गेंद के पीछे लेकिन गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर सिग्नल 4 रन लेग बाइस की बल्ले से बैट कट। ये चौका आता हुआ किस्मत का चौका यहाँ पर आता हुआ बल्लेबाज स्टंप को हम देख पा रहे इस मुकाबले में 4 रन बटोरते हुए टीम की रन संख्या आगे बढ़ते हुए कुल मिलाकर 12 रनों के ऊपर टीम की रन संख्या जाकर पहुंची है। दो ताकतवर टीम के बीच ये बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों। एक तरफ बात करेंगे ओम कोटेश्वर भोज बनाम फ्रेंडशिप क्रिकेट टीम मोहपाड़ा मैदान के अंदर खेलते हुए अच्छा क्रिकेट इस मुकाबले में हम देख पा रहे दोस्तों दोनों टीम के माध्यम से पहले ओवर में गेंदबाज योगेश पाटिल का जलवा हमने देखा। और अब यहाँ से यदि बात करेंगे तो विकी स्टॉप फिर से एक बार जड़ों में गेंद थी फिर से एक बार खोद के निकालने की कोशिश और यहां पर गिल्लियां बिखेर दी बल्लेबाज स्टंप के पारी का होता हुआ बैटर आउट। का लुत्फ उठाते हुए उनका भी हम स्वागत करेंगे इस प्रतियोगिता में। और नंबर 2 का खेल हम देख पा रहे दोस्तों बल्लेबाज स्टंप को यहां से लौटना पड़ा और नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए किशोर किशोर मेहर गेंदबाज तैयार राइट ओवर द विकेट से। इस मोहपाड़ा हिरनजाट में यदि बात करेंगे तो सबसे पहले बाइक जीतने वाले खिलाड़ी मैदान के ऊपर आ चुके हैं किशोर। गेंदबाज तैयार होते हुए राइट ओवर द विकेट से सोनू ड्राइव किया है ऑन साइड में बिडाओ का खिलाड़ी डीप में लॉन्गन पे पहुंचेगा गेंद को रोका उठाकर फेंका। इस दरमियान पर्याप्त समय था बल्लेबाजों के पास 1 रन बटोरने का और टीम की रन संख्या अब 1 रन की मदद से आगे बढ़ते हुए 13 रन स्कोर के ऊपर हम देख पा रहे दोस्तों। 2 विकेट का पतन हुआ है जरूर इस मुकाबले में और अब तक यदि बात करेंगे तो 13 रन जुट चुके हैं। पिछला मुकाबला हमने देखा 36 रनों का टारगेट था उस मुकाबले में और वहां से पूरी तरह से वो टारगेट रोका ओम कोटेश्वर भोज ने और एक बड़ा विजय वहां पर हासिल करते हुए टीम ओम कोटेश्वर भोज विकेट करना चाहते थे। बल्ले का किनारा लगा है यहाँ पर और गिल्लियां बिखेर दी और एक विकेट का पतन होता हुआ। आज यहां से बॉल का एंट्री कहा जाता है ना लेट लेकिन थेट ओम कोटेश्वर भोज। गेंदबाज तैयार होते हुए विकेट ऑन साइड में खींचकर मारा है लॉन्ग ऑन में खिलाड़ी उनके पहुंच से दूर गेंद जाएगी सीमा रेखा पार रन मिलेंगे 4 और 4 रन की मदद से टीम की रन संख्या आगे बढ़ती हुई भावेश जादव के बल्ले से ये चौका आता हुआ टीम की रन संख्या
आगे बढ़ती भी कुल मिलाकर जाकर पहुंचे 17 रनों के ऊपर। और नंबर 2 का खेल यहां से समाप्त होता हुआ मैदान के अंदर हम देख पा रहे दोस्तों किशोर के साथ में बल्लेबाज भावेश। आदरणीय इरंदर शाखा प्रमुख मयूरजी मेहर यांच्याकडून जर टाकीवरती षटकार मारला तर 1000, त्यासोबत निखिल मेहर यांच्याकडून देखील 1000, आणि जर सलग 3 बॉल 3 षटकार आले तर 3000. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल, बीती गेंद की समाप्ति होती भी। और नंबर 3 का खेल हम देख पा रहे दोस्तों सिद्धेश देसले मैदान के अंदर आते हुए। और नंबर 3 का खेल पहले गेंद के ऊपर बीती गेंद की समाप्ति होती भी। मोंटी सोनावणे यांच्याकडून 22 षटकारासाठी 500। बड़ा स्ट्रोक मैदान के अंदर, किशोर आए हैं जरूर, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। धावफलक 23 धावा, धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल। टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकते, धावफलक 23 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळतोय। रात्रीच्या या थंडगार वातावरणामध्ये, गुलाबी थंडीमध्ये आता हा गरम मुकाबला तुम्हाला पार मिळेल। बॉल तयार, राऊंड द विकेट। पुढचा बॉल टर्न केला ऑन साइडला, स्कोर लेगला, क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये, बॉल जाईल सीमा रेषा पार, धाव मिळतील 4। आणि चौकाराच्या साथीनं धावफलक देखील आता 27 धावा, धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील। टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल 27 धावा, धावफलकावरती जोडल्या जातील। बॉल ट्रॅकवरती गोरदा तुम्ही पाहताय सिद्धेशच्या विरोधात आक्रमण चढवलं या मॅचमध्ये, राऊंड द विकेट। विकेट पुन्हा एकदा घेतला ऑन साइडला, किशोर मेहर, आणि अखेर परतावा लागेल माघारी, फर्दच बाद। किशोर आउट झालेत आणि आता नवीन बॅटर मैदानावरती कोणता दाखल होईल हा देखील प्रश्न उभा आहे। शंतनू दोन बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये, 2 बॉलमध्ये इथून किती धावा उभारल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे। किशोर मेहरला तुम्ही पाहिलं विकेट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर विकेट मिळाली आहे, त्यामुळे तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे। नवीन बॅटर मैदानावरती शंतनू दाखल होतोय या मॅचमध्ये। सिद्धेशने चांगली बॉलिंग केली या मॅचमध्ये, यावेळेला देखील दोन्ही बॅटर आता एका एंडवरती आणि अखेर अपघात निश्चित होता। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल प्लस फलंदाज देखील बाद होतोय, त्यामुळे अजून एक झटका आता लागतोय। चला नवीन बॅटर जा मैदानावरती।
दोन बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. धावफलक 28. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बिगिट करायचं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. बॅटन पॅटच्या मधलं बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती या मॅच मध्ये. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती धाबा किती येतील हा देखील प्रश्न आता उभा आहे. परंतु इथून शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतील बॅटर, परंतु दुसऱ्या बाजूला देखील धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न करतील सिद्धेश. परंतु सिद्धेश एक यंगस्टर खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्यासाठी देखील टाळा बांधले पाहिजेत, कारण अप्रतिम खेळ त्यांनी या स्पर्धेमध्ये खेळला आहे. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये, आणि शेवटच्या बरोबरती धाबा किती येतील हा देखील प्रश्न उभा झालाय. फुल टॉल वसूल केलाय खेळाडू उपस्थित योगेश पाटील. हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून झटका लागतोय अजून एक मोठा, आणि शेवट गोड केलाय अखेर सिद्धेशनं. त्यामुळे या मॅच मध्ये 28 धाबा बनल्यात आणि आता 29 धाबाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर टार्गेट या मॅच मध्ये तुम्ही पाहता आता 29 धाबाचा, आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती शंकर पाटील च्या साथीने. तुम्ही पाहता मैदानावरती विकी भारती, बॉल ट्रॅक वरती दिनेश. पहिला बॉल फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. मिड विकेटला खेळाडू उपस्थित पोहोचतील त्यांच्या आवाकाच्या बाहेर. क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल लाडवण्याचा प्रयत्न. बॉल जाईल सीमारेषा पार. शंकर पाटीलचा वार चौकार.
आज शंकर पाटील मला वाटते खरं तर पाणी घेऊन आलेत, त्यामुळे का बॅटिंग करतात या स्पर्धेमध्ये. एक चौकार आलाय, चौकाराच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला बातम्या 4 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातील. चला प्रेक्षक आपले व्हॉलेंटियर आपण चेंडू घेऊन या, विनंती आहे आपण चेंडू घेऊन या, कारण एखाद्या टीमचं नुकसान नको आहे चेंडूमुळे. चला छोटे छोटे खेळाडू प्रेक्षक जे दाखल झालेत. आर्यन पुढचा बॉल बॅटची कडा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि अखेर डॉट बॉल. फुलटॉस, फुलटॉल वसूल केलाय. मिड विकेटला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शंकर पाटीलचा बार आलाय षटकार. धावफलक वेगाने पुढे सरकतो. टीमची टोटल 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मी म्हटलं होतं ना लेट परतो थेट, आता हा षटकार आलाय त्यामुळे धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचले धावफलक 10 एकड्यावरती. बरोबर यार, हा ट्रॅकर बॉल बॅटची कडा, त्यांच्या मागे एक सिंगल धाव येते मिळेल. सिंगाच्या साथीनं धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 11 आकड्यावरती तुम्हाला पार मिळतो. 29 धाबा चेस करायचे त्या मॅच मध्ये. बरोबर यार, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यशांच्या मागे झाली चूक आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बायच्या स्वरूपात येतोय चौकार. नेहमीच पाहिलाय बुम बुम, हा चौकार आलाय आणि धावफलक आता वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल 15 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या मॅच मध्ये आपण पाहतो 29 धाबाचं लक्ष होतं, अजूनही 14 धाबा चेस करावा लागतील. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. म्हणतो यार, यावेळेला देखील बिगिट करायचं होतं, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे तुम्ही पाहता टप्पा पडला. भरदा वगैरे बॉल निघून चाललाय सुरक्षेच्या हातामध्ये. आज खर तर विशाल भारती नाहीये मैदानावरती, परंतु त्याच्या आलाय वाघ खर तर मैदानाच्या बाहेर आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 15 धाबा बनल्या, अजूनही 12 बॉल 14 धाबा. बरोबर यार, पहिला बॉल लेग स्टिकच्या वरून गेलाय की मिस करतोय, लाईन खराब. अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केले. धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय. 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. हा ट्रॅकर बॉल बॅटची कडा, पॉइंट लेगचा खेळाडू पुढे सरकला आणि अखेर शंकर पाटीलला मैदान सोडावं लागेल. या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर.
11 बॉलचा खेळ आता शिल्लक या बाजमध्ये 11 बॉलमध्ये धावा चेस करावं लागतील 13. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो योगेश पाटीलला तुम्ही पाहताय आक्रमक बॅटिंग त्याची तुम्ही नेहमीच पाहिली परंतु या मध्ये आपण जर पाहिलं तर इथून टॉप गिअरवरती बॅटिंग करेल की सिंगल डबलला महत्व देईल कारण आजच्या रात्रीमध्ये एक मोठा उलटफेर आपण पाहिलाय खरं तर 12 बॉल 10 धावा आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलाय खरं तर अजून मानकुली संघ झोपला नसेल यातही मात्र शंका नाही आहे कारण आजची रात्र आपण जर पाहिलं असेल तर रात्र भैराची असं म्हटलं जातं आणि तेच घडलंय. इथे देखील टप्पा पडलाय भरदा बेगाने बॉल निघून जाईल श्रेष्ठच्या हातामध्ये आणि बोध संघ जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळतोय त्यावेळेस म्हटलं जातं रात्री के यात्री कारण एक सामना आम्ही पाहिला होता दैबरेचा मैदान त्या मैदानावरती आपण पाहिला असेल तर पाटील बंधूची जोडी मग योगेश दामोदर पाटील आणि त्या साथीला शंकर दामोदर पाटीलनं काय खेळ खेळला होता 100पेक्षा जास्त धावा त्यांनी कुठल्या होत्या. बिग हिट मी आताच म्हटलं होतं आणि अखेर इथे घडले काय तर हाताला ब्रश करून बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका आणि त्या फटक्याचा चटका आता लागेल टीम मोपाडा इरदार संघाला हा येतो षटकार. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल टीमची टोटल आता पोहोचतीये फलकावरती 23 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या अजूनही 6 धाब्याची गरज या मॅचमध्ये 2 बॉलचा खेळ संपलाय घरच्या मैदानावरती खेळते टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ 11 मोहोपाडा ऐरंजाळ. फुलटॉस पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात सबीर मेहर पोहोचतेच बॉलवरती त्यामुळे सिंगर मिळते सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल टीपची टोटल तुम्हाला पाहायला मिळते फलकावरती जाऊन पोहोचले 24 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. संतोष मामा आता थोडेसे शांत झालेत समीर थोडासा बाजू संतोष मामाला दिसत नाही. बिग हिट MSD स्टाईल सामना केलाय फिनिश अभिनंदन टीम ओम कोटेश्वर भोज हा संघ आपण पाहतोय खरं तर या स्पर्धेमध्ये दाखल होतोय टॉप 5 मध्ये आणि आता सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. यस डीजे मास्टर होऊ दे एक चांगलं संगीत. चला फायनल बाकी आहे त्यामुळे स्टंप ठेवा.